श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्याचे धडे आपल्याला पुस्तकात कधीच मिळत नसतात. असंख्य धडे तर आपल्याला आपलं आयुष्य शिकवत असतं. पुस्तकामध्ये वाचलेल्या एखाद्या सत्यापेक्षाही आपल्याला रोजच्या व्यवहारात जे अनुभवाला येणारं सत्य असतं ते फार वेगळं आणि डोळं उघडणारं असतं. बघा, ही समोर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूची सत्य परिस्थिती आणि तुम्हाला ओळखणारी माणसंच तुमचे डोळे एक दिवस उघडत असतात आणि तुम्हाला चूक काय बरोबर काय हे नक्कीच कळत असतं. त्यामुळे आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक टप्प्यावरती येणारे प्रत्येक घटना ही तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते आणि तुमचे डोळे देखील उघडत असते. मग तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत हे देखील तुम्हाला त्यावेळी कळून जातं. मग यासाठी तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या वाचनाची गरज नसते. फक्त तुम्हाला आयुष्यामध्ये टाकलेलं एक पाऊलच हे सगळं शिकवून जात असतं. मग स्वामींना बिनधास्तपणे तुम्ही निसंकोचपणे स्वामींवर सोपवा आणि स्वामींच्या स्मरणामध्ये निश्चितच हे आयुष्य मार्गक्रमण करा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. हातावरच्या रेषा या प्रत्येकालाच असतात, पण त्यामध्ये अडकून राहायचं की त्याच हाताने प्रयत्न करायचं हे आपण ठरवायला हवं. कारण स्वामींनी हा मूलमंत्र दिलेलाच आहे की जर तुम्हाला पुढे जायचं असेल, मार्ग तुम्हाला सापडायचा असेल तर स्वामींच्या आज्ञेनुसार, स्वामींच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला पुढे जावंच लागेल. कारण नशिबालाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिथे देणं भाग पडतं आणि स्वामी तर अशक्य गोष्टी शक्य करतात. मग तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत, ज्याची अपेक्षा तुम्हाला आहे, तर त्या स्वामी पूर्ण का नाही करणार? कारण जीवन बदलण्याची वेळ ही सगळ्यांनाच मिळत असते. फक्त ते बदलण्यासाठी 2 वेळा जीवन नाहीच मिळत. जीवन फक्त एकदाच असतं, पण वेळ आपल्याला अनेक वेळा मिळत असते. ज्याला याची जाणीव असेल तर तोच काहीतरी बदल नक्कीच घडवू शकतो. आपलं म्हणून अजून किती खाशील माती, तुझ्या पाठीवर वार त्यांनीच केलेत आणि अजून किती जपशील नाती. बघा, तुमच्या आजूबाजूचे, ओळखीतले, तुमच्या नात्यातले किंवा तुम्ही आपलं मानणाऱ्या लोकच तुम्हाला तुमचे डोळे उघडतात आणि वास्तविकता काय आहे हे त्यांच्याकडूनच तुम्हाला कळतं. कारण आपलं मन सच्चे आणि प्रामाणिक असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते, भीती नसते. आपल्याकडे समाधान असलं तर आपण जगाकडेही त्याच दृष्टिकोनाने बघतो. पण हे कलियुग आहे, या जगाकडे तुम्ही जसं बघाल जगही त्याच पद्धतीचं असेल असं मुळीच नाही आहे. कारण बघणं आणि वास्तविकता असणं यामध्ये खूप फरक आहे. कारण समोर दिसणारी अयोग्य गोष्ट देखील तुम्ही चांगल्या नजरेने बघत असाल तरी तुम्हाला त्यामध्ये योग्यता दिसणारच आहे. आणि जर एक व्यक्ती अयोग्य नजरेने बघत असेल तर त्या योग्य गोष्टीमध्ये तिला योग्य गोष्ट दिसणारच नाही आहे. सगळ्या अयोग्यच गोष्टी ती बघू शकते. कारण पाहण्याचा दृष्टिकोन आपला तसा असायला हवा. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात ज्या आपल्या परिस्थितीविरुद्ध, मनाविरुद्ध घडलेल्या असतात, ज्यामध्ये आपला काही दोष नसतो, काहीही चूक नसते. ज्या विचारांची, ज्या घटनांची आपण कल्पनाही केलेली नसते, अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नकळत घडून जातात आणि त्याचा इतका परिणाम आपल्या मनावरती होतो की सतत आपण त्यामध्ये गुंतून राहत जातो. तुम्ही त्यावेळी असा विचार करा की झालं ते झालं, आता नको व्हायला, पण झालं. काही करू शकतो का आपण त्यासाठी? नाही. परिस्थितीची लढायला शिकायला पाहिजे. बाहेर निघालं तर पाऊस येईलच, मग काय पाऊस थांबणार आहे का? नाही. मग आपण त्यासाठी बाहेर पडणं थांबवतो का? नाही. जर तुम्हाला पावसात बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी छत्री आहे आणि जे तुम्हाला पावसामध्ये जाण्याचं धाडस नक्कीच देऊ शकते. अशाच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटरूपी वादळासाठी प्रत्येक काही ना काही गोष्टी ठरलेल्या असतात, योजून ठेवलेल्या असतात आणि परमेश्वराने ते प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी एक योजना आखून ठेवलेली असते. आणि ज्यावेळी ती घटना घडत असते किंवा ती योग्य वेळ आलेली असते त्यावेळी त्या गोष्टी आपोआपच सगळ्या मिळत जातात आणि त्यावरती सगळ्या गोष्टींचा उलगडाही होतो आणि प्रत्येक त्या संकटाला कारणंही सापडतात आणि त्या मागचे दोषही सापडतात आणि त्या कारणामधून बाहेर पडण्याचे उपायही आपल्याला सापडत असतात. मनात वाईट भावना, विचार हे प्रत्येकाच्या येत असतात. आपण जर चांगल्या पद्धतीने पुढे चालत असू तरी देखील आपल्याला अडचणी येतात, संकट येतात, आपल्याला दुःख वाटतं, वाईट वाटतं. रोजचा दिवस आपला चिंतेतच निघून जात असतो. पण त्यावेळी आपण प्रयत्न करायचे की आपण संयमाने राहू आणि जास्त विचार न करता
आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळी तुम्हाला मनामध्ये अशांतता, अस्थिरता वाटेल, तुमचं मन कशात लागत नसेल, असा उगीचच तुम्ही तणावाखाली वावरत असाल, तर त्यावेळी स्वामींचं स्मरण करा. एखाद्या वेळेस खोटं बोलणं हे सत्य बोलण्यापेक्षा योग्य असतं. फक्त ते कुणाला हानिकारक नसावं आणि ते कुणाचं घात करणारं किंवा अवमान करण्यासाठी वापरलेलं नसावं. जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळीच माणसं चांगले वागतात. दोष लोकांचा नाही आहे, तर त्या वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजेच बाकीचं सगळं आपोआप बदलेल. कारण कितीही केलं तरी तेथे कमीच असतं, जेथे नावडतीचं मिठं चाळणी असतं. म्हणजेच एखाद्याने आपले दोष काढायचंच असं ठरवलं तर आपण कितीही चांगले वागलं तरी त्याला आपले गुण दिसणारच नाही आहेत. तो आपल्यावर टीका आणि निंदाच करत राहील. अशा टीकेकडे एका मर्यादेपर्यंत आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि जर डोक्याच्या वर गेलं मग मात्र धडा शिकवायचा आहे. आयुष्यामध्ये आपण विश्वातील प्रत्येकच गोष्टीत कार्यकारण भाव शोधायचा नाही आहे. काही गोष्टी श्रद्धेने, विश्वासाने स्वीकाराव्या लागतात. आयुष्यामध्ये श्रद्धा जरूर करा, श्रद्धेची कधी चिकित्सा करू नका. तसंच इतर कुणाच्या श्रद्धेची खिल्ली देखील उडवू नका. श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात, हे तुम्हाला जाणून आहे. आणि तसेच समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे आहेत. समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील त्याच्या एखाद्या भूमिकेबद्दल दूषणे देत असताना आणि अपेक्षा करत असताना आपण त्या भूमिकेमध्ये होतो तेव्हा आपण काय केलं होतं किंवा काय केलं नव्हतं याची जाणीव स्वतःकडे किंवा आठवण म्हणून नेहमी असू द्यावी. आपण कुणाला कितीही कसंही समजून सांगितलं तरी ज्यानं समजून घ्यायचंच नाही आहे असं जर ठरवलं असेल तर तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही आहे. कारण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही. ज्याने आपल्याला आपल्याबद्दल गैरसमज करायचं मनाशी ठरवलं आहे त्याला कितीही समजावलं तरी काही फायदा होत नाही. या कलियुगामध्ये, या जगात नेहमी सावधानतेने पाऊल टाका. येथे पावलापावलावर धोके आहेत. ही व्यक्ती धोकादायक आहे, या व्यक्तीपासून तुम्हाला नुकसान होणार आहे असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळावर चिकटवलेले नसतात. ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. नाही ओळखता आलं तर आपली घोर फसगत होत असते. त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनाला कितीतरी वेळ निघून जातो आणि धोका देणारा मात्र नामानिराळा होतो. त्यातूनच त्याचा हेतू साध्य होतो आणि आपण मात्र बर्बाद होत असतो. कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचं जीवन आणि प्रत्येकाचे मार्ग हे वेगळे असतात. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पडू नका, कारण ऐकणारे त्यातले जे त्यांच्या सोयीचं आहे तेवढेच घेतात.